नवी मुंबईत भरधाव कारमध्ये स्टंटबाजी करणं तिघांना चांगलंच भोवलंय। कारमधून बाहेर येऊन स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ व्हायरल समोर आलाय। या व्हिडिओच्या आधारे सानपाडा पोलिसांनी कार चालकासह इतर दोघांवर गुन्हा दाखल केलाय। स्टंट करू नका असं आवाहनही पोलिसांनी केलंय। घोडबंदर गायमुख मार्गावरील खड्ड्यांच्या समस्येवरून उपमुख्यमंत्री शिंदेंनी कानउघडणी केलेली। त्यानंतर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित यंत्रणा कामाला लागली। शुक्रवारपासून 3 दिवस 24 तास या मार्गावर काम हाती घेतले। त्यासाठी वाहतूक विभाग ब्लॉक घेणार आहे। लवकरच या संबंधीची अधिसूचना काढणार आहे। ठाण्यात गणेश मूर्ती विसर्जनामुळे तलावांचं पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात येत आहेत। या सर्वच व्यवस्थेची माहिती देण्यासाठी आयुक्तांनी गणेश मंडळांची बैठक घेतली होती। तसंच विसर्जनाच्या ठिकाणी 2 सत्रात मनुष्यबळाची व्यवस्था करण्याची मागणी पोलिसांनी केली। पावसानं दडी मारल्यानं बदलापूर जवळील बारवी धरणामध्ये पाणी पातळी कमी झाली। सध्या बारवी धरणात 95% साठा आहे। ते 72.14 मीटर भरले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।